राज्य देश विदेश क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी पाहूया झटपट। पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर बदली झाली आहे। कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अवघ्या 18 महिन्यांमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी आता राजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडचे अत्यंत कर्तव्यदक्ष आयुक्त म्हणून परदेशी यांचा लौकिक होता। तेरा जुलै 2011ला दादरमध्ये झालेल्या स्फोटामध्ये यासीन भटकरला पोलीस व्हॅन पोलिसांसकट उडवायची होती असा खळबळजनक खुलासा झालाय। एटीएस मधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादर जवेरी बाजार आणि ओपेरा हाऊसचे स्फोट हे प्रेशर कुकर बॉम्बच्या सहाय्याने करण्यात आले होते। त्या स्फोटानंतर लगेच भटकर आणि असातुल्ला अख्तर हे एटीएस ऑफिसच्या जवळ असलेल्या हबीब मॅन्शनमध्ये राहिल्याचाही धक्कादायक खुलासा झालाय। मुंबई पोलीस आयुक्तांची नियुक्ती 10 फेब्रुवारीनंतर करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री आर पाटील यांनी दिली आहे। 10 फेब्रुवारीला अधिकाऱ्यांच्या एस्टॅब्लिशमेंट बोर्डाची बैठक आहे आणि त्यांच्या शिफारशीनुसार लगेचच मुंबई पोलीस पदासाठी नियुक्ती केली जाईल असं आर पाटील यांनी सांगितले। सत्यपाल सिंग यांनी राजीनामा देऊन आठवडा उलटला तरी मुंबई पोलीस आयुक्तपदी अजूनही कोणाची नियुक्ती झालेली नाहीये। पुण्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला अखेर जागा मिळालेली आहे। मुठा नदीच्या पात्रामध्ये राज ठाकरेंची आता सभा होणार आहे। एसपी कॉलेजनं मैदान देण्यास नकार दिल्यानंतर मनसेनं मुठा नदीच्या पात्रात सभा घेण्याचा निर्णय घेतलाय। राज ठाकरेंची 9 फेब्रुवारीला पुण्यामध्ये सभा होणार आहे। गेल्या 1 महिन्यामध्ये राज्य सरकारनं तब्बल 57 योजना जाहीर केल्यात आणि त्यासाठी लागणार आहेत तब्बल 10,000 कोटी रुपये। पण कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या सरकारचा आर्थिक गाडा कसाबसा हाकला जात असताना या नव्या योजनांना पैसा उभा करणे शक्य नसल्याचा अर्थ खात्यानं स्पष्ट केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला टीकेचं लक्ष केले। केंद्र सरकारच्या भूमिकेमुळेच राज्यातले निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत अशी टीका गृहमंत्री आर पाटील यांनी केंद्र सरकारवर केली आहे। केंद्र सरकारनं कुणाचीही मागणी नसताना कुठल्याही संघटनांनी आंदोलन केलेलं नसताना सिलेंडरची संख्या 9 वरून 12 वर करण्याचा निर्णय घेतलाय। आर पाटील यांनी कुणाचंही नाव न घेता काँग्रेसवर ही टीका केली आहे। कोकणातल्या रायगड मतदारसंघावरही राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे संकेत मिळतात। संधी मिळाली तर सुनील तटकरे जनतेच्या पाठिंब्याने दिल्लीमध्ये जाऊ शकतात। त्यांनी या मतदारसंघामध्ये चांगलं काम केल्याचं सांगत गृहमंत्री आर पाटील यांनी रायगड मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड असल्याकडे लक्ष वेधलं। हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीकडे आल्यास तटकरेच उमेदवार असतील असे संकेत आर पाटील यांनी दिले। दक्षिण मुंबई मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दक्षिण मुंबईमध्ये जैन गुजराती समाजाची अधिक वस्ती आहे आणि त्यामुळे खासदार मिलिंद देवरांना पराभूत करायचं असेल तर ते भाजपचाच उमेदवार करू शकतो असा मतप्रवाह पक्षात आहे। त्यामुळे या जागेवर दावा केला जाणार असल्याचं समजतंय। दरम्यान 15 उमेदवारांची पक्षाची यादी तयार झाल्याची माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली आहे। ही यादी केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली आहे। या समितीच्या मंजुरीनंतरच उमेदवारांची घोषणा होणार आहे। मुंबईतल्या शुभदा आणि सुखदा सोसायटींना मुंबई महापालिकेनं जप्तीची नोटीस बजावली आहे। शुभदा आणि सुखदा या सोसायटींनी 16 कोटींचा मालमत्ता कर थकवल्यानं ही जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे। या सोसायटीमध्ये अजित पवार आणि गोपीनाथ मुंडेंचे फ्लॅट्स आहेत। शुभदा सोसायटीचे 11 कोटी 95 लाख रुपयांची थकबाकी आहे तर सुखदा सोसायटीची 4 कोटी 42 लाखांची थकबाकी आहे। अजित पवार आणि गोपीनाथ मुंडे यांशिवाय पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, अनिल देशमुख यासारख्या अनेक बड्या नेत्यांचे फ्लॅट्स या इमारतीमध्ये आहेत। या दोन्ही सोसायटींच्या इमारतींचा मालमत्ता कर भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी कोट्यवधी रुपयांचा वादग्रस्त भूखंड परत करण्याचं औदार्य दाखवलं खरं, मात्र अवघ्या 1 लाख रुपयांमध्ये सरकारकडून घेतलेला हा भूखंड परत करण्यासाठी त्यांनी चक्क 3 कोटी रुपयांची मागणी केली आहे। जमिनीची किंमत आणि त्यानंतर राजीव शुक्ला यांच्या संस्थेला आलेला खर्च आपल्याला मिळावा अशी मागणी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये केली आहे।
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अर्थात पिफ पासून पुणे फेस्टिवल या करमाडींच्या संस्थेला राज्य सरकारनं बाजूला केलेले आहे। तसा आदेश महसूल विभागानं काढले। आतापर्यंत पुणे फेस्टिवल ही संस्था पुणे फिल्म फेस्टिवलचं आयोजन करायची। फिल्म फेस्टिवलला राज्य सरकार भरघोस आर्थिक मदत देतं। यापुढे मात्र राज्य सरकारची आर्थिक मदत हवी असेल तर फिल्म फेस्टिवल पुणे फिल्म फाउंडेशन या ट्रस्टमार्फत आयोजित केला जावा असा आदेश काढण्यात आला आहे। नवीन विजेच्या कनेक्शनसाठी आता ऑनलाईन अर्ज बंधनकारक करण्यात आले। पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईनचा निर्णय घेतल्याचा दावा महावितरणने केलाय। मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे। ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंगची समस्या आणि नेट कनेक्शनची नसलेली सुविधा पाहता ग्रामीण भागातल्या ग्राहकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे। दहीहंडीच्या उत्सवामध्ये लहान यांचा सहभागावर बंदी येण्याची शक्यता आहे। दहीहंडी उत्सवामध्ये बालहक्कांचं उल्लंघन होतंय का, बालकांचा गैरवापर होतोय का अशी विचारणा बालहक्क आयोगानं जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे केली आहे। याबाबत 7 दिवसांमध्ये अहवाल देण्याचे निर्देश बालहक्क आयोगानं दिलेत। तसंच बालकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आणि पोलीस काय कारवाई करू शकतं असा सवाल बालहक्क आयोगानं पोलिसांना विचारला आहे। 12वीच्या बोर्डाचा हॉल तिकिटांचा घोळ झालेला आहे। हॉल तिकीटमध्ये असंख्य चुका असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा काळात मनस्ताप सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे हॉल तिकिटातल्या चुका दुरुस्त करण्यासाठी कॉलेजेसकडून 500 रुपये आकारण्यात येतात आणि असाच प्रकार मुंबईतल्या सोमय्या कॉलेजमध्ये घडलाय। HSC बोर्डानं या प्रकरणी दोन्ही कॉलेजेसना कारण दाखवा नोटीस बजावली आहे। मध्ये कॉलेजेस विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट दुरुस्तीच्या नावाखाली उकळलेले पैसे परत करणार का असा सवाल विद्यार्थी आणि पालकांकडून केला जातोय। ठाण्यामध्येही जोरदार क्रेडिट वॉर रंगले। खारेगाव परिसरातल्या फ्लायओव्हरच्या भूमिपूजनाचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडला। लगेचच काही वेळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पुन्हा एकदा भूमिपूजनाचा नारळ फोडण्यात आला। कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल झाल्यामुळे मोठा फायदा होणार आहे। शिवसेनेनं यासंबंधी पाठपुरावा केल्यामुळेच हा पूल होत असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। राज्य सरकार औद्योगिक विकासाचा ढोल बडवत असलं तरी सुद्धा स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतरही उद्योजकांचे मूलभूत प्रश्न हे सुटलेले नाहीयेत। अजूनही वीज, पाणी आणि रस्त्यांसाठी उद्योजकांना रस्त्यावर उतरावं लागतंय। औरंगाबादच्या उद्योजक संघटनांनी सरकार आणि MIDCच्या दुर्लक्षाविरोधात उपोषणाचं हत्यार उपसलं आहे। रस्त्यावरून पादचाऱ्यांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरता शहरामधल्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असणं महत्त्वाचं आहे। पण नागपूर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगच नाहीये आणि त्यामुळे नागपूरकरांकरिता रस्त्यांवरून चालताना ही मोठी अडचण होतीये। पादचाऱ्यांच्या सुरक्षेकरता याची पूर्तता करण्याची मागणी होतीये। तर यासंबंधी निविदा काढल्या असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटाजवळ भीषण वणवा पेटला। या भीषण वणव्यामध्ये आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। परिसरातील बागांचं मोठं नुकसान झाले। रात्रीच्या वेळी वणवा लागल्यानं त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं। 15 दिवसांपूर्वी असाच वणवा पेटल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं होतं। रत्नागिरी रायगडमध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उपशासंदर्भात झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हापरड इथे पाहणी केली आणि यावेळी त्यांनी मंडणगडचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील यांची कानउघडणी करत कारवाईचे आदेश दिले। नाशिकमध्ये अनधिकृत गर्भपात प्रकरणी शासकीय अधिकारी असलेले डॉक्टर गोरे आता अडचणीत आलेत। उपनगर पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतली आहे आणि असं असलं तरी अद्याप कारवाई होत नसल्यानं व्हिजिलन्स कमिटीही बुचकळ्यात पडली आहे। मुलुंड पूर्वेकडच्या महापालिकेच्या संक्रमण शिबिरातले 14 कुटुंब 15 वर्ष उलटून गेली तरीही आपल्या हक्काच्या घरासाठी लढा देतात। 1997 साली रस्ता रुंदीकरण करताना या कुटुंबांना विस्थापित केलं होतं आणि साळवेवाडीतल्या संक्रमण शिबिरात तात्पुरत्या स्वरूपात त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं।
संगणकीय बनावट नोंदी करून 11 कर्मचाऱ्यांनी व्हिडिओकॉन कंपनीच्या गोदामातील तब्बल ₹8.25 कोटी मोबाईल हँडसेट लंपास केलेत। या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैठण रोडवरच्या चितेगावमध्ये असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीमध्ये काही कामगार आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून गोदामातले व्हिडिओकॉन, ॲपल, सॅमसंग, मायक्रोमॅक्स अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईल हँडसेटची चोरी केली आहे। डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आणि प्रवास अधिकार आंदोलन समितीनं मुंबईमध्ये अनोखं आंदोलन केलं। रेल्वे प्रवाशांना पशुसारखी वागणूक देणं थांबवा यासाठी हे आंदोलन होतं। प्रवासी पशु नव्हे माणसं आहेत अशा शब्दात आंदोलनकर्त्यांनी प्रवाशांची व्यथा मांडली। मुंबईतल्या माहीम भागातील प्रसिद्ध गोवा पोर्तुगीज हॉटेलचे मालक सुहास अवचट यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्रीशी छेडछाड केल्याचा आणि असभ्य वर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। झी मीडियाच्या दणक्यामुळे भांडूप सोनपूरच्या आयडियल इंग्लिश स्कूलसमोर ठेवण्यात आलेल्या कचराकुंडीची साफसफाई पुण्यामधल्या JSTM कॉलेजच्या वाघोली कॅम्पसमध्ये सायनेशियर 2K14 या टेक्नोफेस्टची सध्या धूम सुरू आहे। एरो मॉडेलिंग, रोबोटिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वर्किंग मॉडेलचं प्रदर्शन आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। गुलाबी थंडीची रम्य संध्याकाळ, विद्युत रोषणाईनं सजलेला माहोल आणि जगभरातल्या दर्जेदार वाईनची लज्जतदार चव चाखण्याची संधी ही गोव्यातल्या वाईन फेस्टिवलची रंगत। हार्ड लिकरऐवजी वाईनला प्रोत्साहन देणाऱ्या या महोत्सवात वाईनची लज्जत अनुभवण्याबरोबरच वाईनची शास्त्रोक्त माहिती मिळते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना आशीर्वाद होता असा खळबळजनक दावा स्फोटातील आरोपी स्वामी आसिमानंद यांनी केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरोप फेटाळून लावले, मात्र या निमित्तानं सरसंघचालक भागवत विरोधकांच्या टीकेच्या रडारवर आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलाय। आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामध्ये भाजप स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। महिलांवरील अत्याचारासंबंधी देशभरातील विविध न्यायालयांमध्ये सुमारे 24,000 खटले असून त्यातल्या 8,000 खटले गेल्या 3 वर्षांमध्ये निकाली निघालेत। केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।